नमस्कार. सूर्यबाईंच्या वर्गात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज माझ्या तासाला मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मराठी विषयाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 2चा पूर्ण प्रश्नपत्रिका 30 मार्काची प्रश्नपत्रिका आज मी तुम्हाला संपूर्ण सोडवून दाखवणार आहे उत्तरासहित. तर इयत्ता 6वी ते 8वीसाठी BEdचे विद्यार्थी जे परीक्षेला बसणार आहेत त्यांच्यासाठी हा पेपर 2चा अभ्यासक्रम मराठी विषयाचा प्रश्नपत्रिका आज मी सोडवून घेणार आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा. आजची प्रश्नपत्रिका पाहूया. पेपर 2 विषय आहे मराठी. मराठीचे हे 30 प्रश्न. त्यातला पहिला प्रश्न आहे, फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण? तर फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी आहे मु. शिंदे. म्हणजे यांचं नाव आहे फकीरजी मुंजाजी शिंदे. हे ह्याचे कोण आहेत? कवी आहेत फकीराचे अभंग. पुढचा प्रश्न आहे, के. अत्रे यांनी कोणत्या टोपण नावानी कविता लेखन केले? आता के. अत्रे हे अत्यंत प्रख्यात आणि प्रसिद्ध असे हे लेखक आहेत. त्यांनी कविता लेखन पण केलेलं आहे. पण कविता लेखनासाठी त्यांनी केशव कुमार हे टोपण नाव वापरले. त्यापैकी पर्याय केशवसूत, केशवदूत, केशवकुमारनी कुसुमाग्रज. त्यापैकी त्यांनी केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी काय केलेलं आहे? कविता लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य य य य हे जो गण आहे ती कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? पर्याय दिलेत मालिनी, भुजंगप्रयात, वसंत तिलका आणि इंद्रवज्रा. तर त्यापैकी भुजंगप्रयातमध्ये 12 अक्षरे येतात आणि य य य य हे गण ह्या वृत्ताची लक्षणे आहेत. पुढचा प्रश्न आहे, शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? श्लेष, उपमा, उत्प्रेक्षा आणि भ्रांतिमान. यापैकी शब्दालंकारामध्ये श्लेष हा अलंकार मोडतो, बाकी सगळे अर्थ अलंकार आहेत. पुढचा प्रश्न आहे, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता? आता निर्घुण हा चुकीचा आहे, निर्घुण हा पूर्णच चुकीचा आहे, निर्घृण हा बरोबर आहे, अचूक शब्द आहे. याच्यामध्ये नळातला वापरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्य कृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? अत्यंत प्रसिद्ध आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही कादंबरी आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे? आता प्रथम पुरुष म्हणजे स्वतःला आपण म्हणतो, मग स्वतः म्हणजेच आत्मवृत्त लेखन झालं आणि म्हणून इथे आत्मवृत्तात्मक आलं लक्षात. हा पर्याय बरोबर आहे, आत्मवृत्तात्मक. बाकीचे वैचारिक, कल्पनारम्य आणि वर्णनात्मक हे प्रथम पुरुषी एकवचनीमध्ये येत नाही. पुढचा प्रश्न आहे, तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विरामचिन्हे आहे? आता इथे पहा, तो म्हणाला. आता तो म्हणालाच्या नंतर स्वल्पविराम आहे, मी येईन हे वाक्य अवतरण चिन्हात आहे आणि शेवटी पूर्णविराम. म्हणजे अशी 3 विरामचिन्हे वापरलेली आहे. त्यामुळे पर्याय दुसरा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, 39वा, पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते विचारलेले आहे? आता पूर्वरूप संधीमध्ये काय होते, ज्यावेळी ही जी 2 पदं आहेत ना त्याच्यातली म्हणजे जी 2 स्वरांची जेव्हा संधी होते त्यावेळी त्याच्यामध्ये काय होतं, जो दुसरा आहे म्हणजे साजे असा त्याच्यातलं अ जो आहे, अ हा जो स्वर आहे त्याचा काय झाला, लोप झाला. मग साजेसा हा शब्द तयार झालेला आहे. आणि बाकीचे कसे आहे, न उमजे, हातून आणि एक हे जे आहे ते पूर्वरूप नाही, हे पररूप संधीची उदाहरण आहे. त्यामुळे साजेसा हा एकच पूर्वरूप संधीचा अचूक उदाहरण आहे. आलं लक्षात? पूर्वरूप संधी. पुढे आहे, अव्ययी भाव समासातील शब्द कोणता? आता अव्ययी भाव समासामध्ये काय आहे? अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं. ही जी 2 पदं आहेत त्याच्यातलं पहिलं पद काय असते, महत्त्वाचं असते. आता गैर हजर, मग ह्याच्यातलं पहिलं पद महत्त्वाचं आहे, बाकीच्या ह्याच्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे पर्याय 1 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा 41वा प्रश्न आहे, छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती
फुफाट्याच्या वाहना पायामधुनी घालती, दाह त्याच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे. संदर्भीय काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे? शांत, शृंगार, करुण की हास्य? अर्थातच ह्या ओळींमधून आपल्याला फार दया, करुणा असे येते आणि त्यामुळे हा करुण रस आहे. बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया. 42वा. विजोड शब्द जोडी ओळखा. विजोड म्हणजे ज्याची जोडी बरोबर नाही, चुकीची आहे. आता पहिला आहे घर उमरा, ही जोडी बरोबर आहे. नंतर आहे फूल ताटवा, हे पण बरोबर आहे. पाऊल वाटा, हे पण बरोबर आहे. घोडा गोठा, आता घोडा काही गोट्यात राहत नाही, घोडा तबेल्यात राहतो, त्यामुळे ही विजोड जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी ओळखा. विरुद्धार्थी पाहिजे. आता जवळपास समानार्थी आहेत, रूप स्वरूप समानार्थी आहे. सुपुत्र कुपुत्र ही विरुद्धार्थीची जोडी आहे आणि पुढे कुरूप विरूप ही पण समानार्थी, त्यामुळे पर्याय 3 हा अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे पळसाला पाने 3च या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती? तर घरोघरी मातीच्या चुली, कळी बळी तो कानपिळी, पाचामुखी परमेश्वर, चोराच्या मनात चांदणे. आता यापैकी पळसाला पाने 3च आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन्ही म्हणींचा अर्थ एकच होतो, त्यामुळे पर्याय 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आधी जन्मलेला या समूहदर्शक शब्दाकरिता कोणता एकच शब्द लागू पडतो? आधी जन्मलेला, आधी म्हणजे आधी. आता इथे अनुज आहे, अनुज म्हणजे नंतर जन्मलेला. सूत म्हणजे मुलगा, पुत्र. द्विज म्हणजे दुसरा जन्मलेला आणि अग्रज म्हणजे आधी जन्मलेला, त्यामुळे पर्याय 4 बरोबर योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 46वा. एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? आता एखाद्या वाक्यामध्ये बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो, आता उद्देशाविषयी जे बोलतो ते विधेयच असते, त्यामुळे विधेय पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील. वाक्यप्रकार ओळखा. तुम्ही मोरवाडीला निघालात पण लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील. इथे पण लिहिलेलं नाही आहे, पण त्या बोलण्याच्या ह्याच्यातून पण हे तिथे बरोबर उभयान्वयी अव्यय बसत आहे, तिथे दिलेलं नाही आहे. म्हणजे मग इथे संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य आणि वाक्य संश्लेषण यापैकी संयुक्त वाक्य हा योग्य पर्याय आहे त्याच्यासाठी, कारण ही 2 वेगळी वेगळी वाक्य जोडलेली आहे. तुम्ही मोरवाडीला निघालात पण लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील, हा वाक्यप्रकार संयुक्त वाक्यामध्येच येतो. पुढचं आहे खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? आता झ, घ, ब ही सगळी मृदू व्यंजने आहेत, पण ठ जे आहे हे कठोर व्यंजन आहे. पुढचं आहे सव्यय अव्यय मिळून शब्दाच्या एकूण जाती कोणत्या? आता सव्यय 4 आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अव्यय पण 4 आहेत, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. म्हणजे 4 मिळून किती झाले? 8. मग पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे लिंग विचारान्वये चुकीची जोडी कोणती? आता लिंग विचारान्वये, आता बघा तो लिंग बघताना आपण तो ती म्हणतो ना, तो वारा ती झुळूक, तो वृक्ष ती वेल, ती नदी तो नाला, तो नाला तो ओढा. आता इथे दोन्ही काय झालेले, तो नाला तो ओढा हे दोन्ही पुल्लिंग आलेले आहे, त्यामुळे ही एकच जोडी काय आहे? चुकीची आहे आणि हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? आता वचन म्हणजे एक वचन अनेक वचन. आता आपण काय म्हणतो? एक विहीर अनेक विहिरी म्हणतो. एक विहीर अनेक विहिरी, एक गहू अनेक गहू, एक शत्रू अनेक शत्रू, एक लाडू अनेक लाडू. म्हणजे ह्या तिघांचंही एक वचन अनेक वचन सेम आहे, फक्त विहिरीला तेवढं बदलते, एक विहीर अनेक विहीर, त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती? म्हणजे ज्या विभक्तीला प्रत्यय लागत नाही, अर्थात संबोधनला लागतं, प्रथमाला तेवढं कोणतीही विभक्ती लागत नाही, द्वितीय तृतीयाला विभक्ती लागते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न पुढचा पाहूया. 53वा. कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असते आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो? पर्याय आहेत कर्मणी, कर्तरी, भावे आणि भावकर्तरी.
आता प्रयोग प्रकार त्यांनी सांगितले कर्म प्रथमांत. कर्म प्रथमांत नेहमी कर्मणी प्रयोगातच असते आणि त्यावेळी कर्ता हा कधीच प्रथमा विभक्तीमध्ये नसतो, प्रथमामध्ये नसतो. त्यामुळे पर्याय 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको ही अनंत फंदींची रचना कोणत्या प्रकारातील आहे. अर्थात अनंत फंदी हे शाहीर म्हणून ओळखले जातात, परंतु ते शाहीर व्हायच्या आधी ते लावणी खूप लिहायचे. लावणी त्यांचे लावणीचे प्रकार भरपूर लिहिलेले आहे. परंतु बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको हा फटका ह्या प्रकारातला रचना आहे ती. पण इथे फटका हा प्रकारच लिहिलेला नाही आहे. त्यामुळे हा पर्याय जो आहे इथे चुकीचे पर्याय त्यांनी दिलेले आहे. ही लावणी पण नाही आहे, हा पोवाडासुद्धा नाही आहे. भारूडमध्ये मात्र समाज प्रबोधन करताना ह्या प्रकारे लिखाण केलं जाते. संतांनी जे समाज प्रबोधन केलेले त्यामुळे भारूडमध्ये येऊ शकते. पुढचा प्रकार आहे सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता सलील म्हणजे पाणी, तर इथे लीलायुक्त, लीलासहित, लीलया आणि नीर दिले. नीर म्हणजे पाणी, त्यामुळे चौथा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया थंडी. थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते. मलूल, अलगद, गुलाबी की वेडी. थंडी गुलाबी लावतात विशेषण, त्यामुळे 3 पर्याय बरोबर आहे. तिसरा पुढचा प्रश्न आहे मधू लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. आता ह्या वाक्यावर माझा व्हिडिओ आहे. मधू लाडू खात असेल याच्यावर मी पूर्ण काळ शिकवलेले आहेत. आता इथे असे लिहिलं आहे म्हणजे हा वर्तमान काळ आहे. खात असे दिले म्हणजे त्यांनी काय दाखवलेली आहे, वर्तमान काळातली रीत दाखवलेली आहे. तो लाडू खात असे आणि त्यामुळे हा रीती वर्तमान काळ हा योग्य पर्याय आहे. आता पुढे आहे तो त्यांनी परिच्छेद दिलेला आहे. तो परिच्छेद वाचून हा उतारा वाचून आपल्याला खाली जे 3 प्रश्न आहेत त्यांची उत्तरे लिहायची आहे. परिच्छेद आहे हुशार मुलं ही खरोखरच परमेश्वरी देणगी होय. अशा असामान्य मुलांना वाढवताना मिळणाऱ्या आनंदाची चव ही चाकल्याशिवाय नाही कळणार. म्हणून तुमची हुशार मुलं असेल तर अभिनंदन हो, पण अशा हुशार मुलांना वाढवताना समस्याच येत नाहीत. अशा गैरसमजात मात्र राहू नका हं. उलट अशा मुलांना वाढवताना जरूर ती पथ्ये पाळली गेली नाही तर अशी मुलं अधिक समस्या निर्माण करून ठेवतात. तसंच बुद्धिवान आणि कल्पक मुलं ही आपली वैयक्तिकच नव्हे तर समाजाची, राष्ट्राची संपत्ती मानून त्यांची बुद्धिमत्ता व कल्पकता विकसित करणे हे पालक म्हणून आपलं कर्तव्य ठरत नाही का. हा झाला उतारा. आता 3 प्रश्न दिले. पहिला आहे चव चाकणे. चव चाकणे म्हणजे काय दिले त्यांनी पर्याय बघा. चव चाकणेचे पर्याय काय. चव चाकणे म्हणजे काय तर खाऊन टाकणे, रुचकर वाटणे, अनुभव घेणे आणि तोंडाला पाणी सुटणे. आता इथे चव चाकणे याच्यासाठी अनुभव घेणे हा योग्य पर्याय आहे. पुढे आहे राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे राष्ट्रीय संपत्ती कोणाला म्हटलेलं आहे तर बुद्धिवान आणि कल्पक मुलं. की जे सामान्य मुलं दिलं आहे, अभिनंदन करणारी मुलं, पथ्य पाळणारी मुलं की बुद्धिवान आणि कल्पक मुलं, तर बुद्धिवान आणि कल्पक मुलं हा पर्याय बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे उतार्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे. इथे उतार्यात दिलंच आहे तुमची मुलं हुशार असेल तर अभिनंदन. मग कोणाचं त्यांनी केलेलं आहे तर हुशार मुलांचं अभिनंदन केलेलं आहे. धन्यवाद. प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवून झाली. आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा.